गुड मॉर्निंग. सकाळचे 4 वाजले. आम्ही सगळे उठलो, आलतो भिजलो, कपडे वगैरे घातले, सगळे रेडी झाले. आत्ता आम्ही जाणार गौरीकोटला. गौरीकोटवरून आमचं ट्रेक चालू होणार आहे. मस्त तिकडं गौरीकोटचं पाणीवर आणून परत तिकडनं आमचं ट्रॅक 22 किलोमीटर ट्रॅक. परत आम्ही तिकडनं जाऊ वरती, दर्शन तुम्हाला दाखवू, रस्त्यामध्ये काय होतं तुम्हाला सगळं दाखवू आम्ही. हर हर महादेव. ही आमची मंडळी तयार झाली आहे पद्धतीनं. हे भैया आमचे अंकल, त्यानंतर इकडं पलटण चालू आहे अजून बाकीची. भाई हो गए क्या रेडी? हो गया क्या? निकलना है. अशा पद्धतीनं सगळे रेडी झालेत. आता निघायचं. अजून आले कॅमेरामॅन, स्पॉन्सर आमचे. हा फक्त चेहरा दिसतोय. तुमची तयारी दाखवा, तयारी दाखवा तुमची. काय काय तयार झाले तुम्ही ते सांगा. तुम्ही कॅप मफलर काही नाही घातलं, ज्याची गरज होती आपल्याला. त्याची गरज नाही सध्या मला. नाही गरज असली तर माझ्या भावाकडे आहे, त्याचा मी करून घेईन. बरं बरं. आपला विषय. बऱ्यापैकी लोक सगळे तयार झालेत. फोन शेट या जरा कॅमेऱ्यामध्ये, इथं सेल्फी मध्ये या. शेतमध्ये उभा तिघ भाऊ, बघा. आम्ही तिघ भाऊ झालोय तयार. तर निघायचंय. वाटत पण नाही की आम्ही 3-4 तास झोप काढली. 3 तास झोपून इतकं 12ला झोपलोय, 3:30ला उठलोय, 4 वाजता निघायचे. इतकं फ्रेश वाटतंय. आम्ही खूप बाहेर दिसतो बघा. पैसे आले तसे डोळेला आलेत, पण आमची आंघोळ झाली. पण आम्ही दारू वगैरे नाही पिली होती. हा होता विचार पण जवान की पोस्ट चालू झाली आहे. गौरीकुंडला पोहोचला आम्ही. आता इथून जायचंय 22 किलोमीटर. पण आता हात खराब झाली थोडीशी. आता वाचूला पुढे बघू काय होतं काय नाही. वर परत जायचंय, तिच्याही वर जायचंय. विकी शेट फक्त ट्रेलर आहे आपला. हा पिक्चर बाकी आहे. अजून पिक्चर बाकी. जीवनात लोकांनी यावा इथं. केदारनाथला मस्त स्वर्ग आहे. पण इथं एक गोष्ट चांगली आहे, गौरीकुंड पासून गर्दी कमी आहे. गर्दी एवढी जास्त नाही आहे. आता पुढे कमी गर्दी आहे. रामबाडा ब्रिज नंतर आमची गर्दी किती आहे काय आहे ते बघू. आज कमीच वाटते. बस यांच्यापासून वाचून राहायचंय, बाकी काही नाही आहे. याच्यापासून वाचून जायचंय आम्हाला. आपण नमस्कार. आता आम्ही आहे ना, आता लगभग आम्ही 2.5 किलोमीटर आलोय. पण घामाघाम झाले. आता घामाघूम झालंय. काय एक्सपिरियन्स? खूप आतापर्यंत ठीक आहे. आता खरी ओरिजिनल चढाई सुरू होती. खरी चढाई. हा आणि रामबाड्यापासून अजून जास्त अवघड चढाई आहे. ही आता वरती चढाई आहे. अजून पावसासारखं झालेलं आहे. पाऊस ठेवा, वातावरण झालंय. आपले रेनकोट तयार ठेवा. विकी भाऊ कसा आहे तुमचा एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स एक नंबर आहे. हा सोबत साऊंड आहे माझ्या. वाजवलं का कॉपीराईट लागल? गाणे ऐकून खूप भारी वाटतं. अख्खा हा मस्त वाटतं. अजून आपल्याला लय वर जायचंय. बघितलं ना तुम्ही? हायला ताकद. फक्त ती बाहेर निघत नाही सध्याला. कैसा है आपका एक्सपीरियंस? बढ़िया लग रहा है. मला वाटतं एक मॅगी 1 किलोमीटर झालं. अशा मला प्रत्येक किलोमीटर एक खायला का मॅगी. हा एक मॅगीची किंमत माहिती का तुम्हाला इथे किती? पर किलोमीटरला 10 रुपये वाढते किंमत. पवल शेट आवाज असते आता. बाकी घ्या आमचं घ्या, आम्ही बोलतो जरा. काय चालू आहे अविनाश? पहिला एक्सपिरियन्स छान एक्सपिरियन्स. बेस्ट. गावाचे मित्र भेटले, बाहेरचे मित्र आहेत पण आपले मित्र झाले सगळे. ते बाकीचे अजून आहेत, त्यांचा फोटोशूट चालू आहे. इथं पण आहे भाऊ कॅमेरामॅन आमचा. आणि नेचर एकदम बेस्ट आहे. हे बघा, हे समोर आहे ना ग्लेशियर आहे, पूर्ण बर्फ आहे, बघू शकता. आमचे विक्की ब्रदर. हा विक्की ब्रदर, काय एक्सपिरियन्स? आनंदमय वातावरण. बोललेचे गाणे म्हणजे हमारे
काय एकदम मजा येते. हा जमलोय पण आनंद आहे. आनंद आहे. बोले बाबाला भेटायचा. नवाब पार्वती बटे. हा तर मित्रांनो 4 किलोमीटर आलोय फक्त 4 किलोमीटर नाही जास्त आहे. 4-4.5 किलोमीटर झालं असेल. 2 तास झाले जास्त आहे. पण असं नेचर एवढं छान आहे. फक्त हे मध्ये येणार यांना थोडं तुम्हाला सांभाळावं लागेल बस. बाकी गर्दी कमी आहे. नेचर सुंदर आहे बस. आता ऊन पडलंय थोडं. धबधबा क्रॉस करत ठीक बरोबर आहे ना. बरोबर भारी वाटते. त्रास होतोय थकवा है पण आनंद है ना. भैया क्या लग रहा है आपको, कैसे लग रहा है? बहुत ही मजा आ रहा है, बहुत ही आनंद है. थकान हो रही है लेकिन मजा आ रहा है. बाकी के लोग किधर गए? भाऊ काय वाटतं तुम्हाला? एक नंबर. काय आलं? पहिलाच एक्सपिरियन्स आहे आपला पण छान. घरी गेले कामात ना, हा मन पण थोडं कमी होत आहे हा. चढायचं. होती बघा. आता हा आहे रामबाडा ब्रिज. इथून बघा आता तुम्ही कशी चढाई आहे. आता लागणार आहे भावाची पूर्णपणे. बघा शरीरामध्ये वजन. मगा लाडले अभी तेरी हालत खराब होगी. लाडलीची हळद खरंच झाली. काय माहित किती चाललं तिकडनं. विकी भाऊ आता इथून खरी परीक्षा आहे आपली. हा आहे रामबाडा ब्रिज. काय वाटतं ते बघा तुम्ही. बघा तुम्ही आता असं आहे का? हा आणि मग ते बघ. हा तिकडं इथं काय मग समोर? अरे तो दुसरा रस्ता आहे. हा का? हा दुसरा रस्ता त्याला झाला इकडनं. आता हा रस्ता आहे. या रस्त्याने आपल्याला जायचंय. चालतंय. इथून आता रामबाडा चॅलेंज ऍक्सेप्टेड. चॅलेंज ऍक्सेप्टेड. डन. आता खरी परीक्षा आहे आपली. मजा येईल, काय टेन्शन नाही. निसर्ग बघून तर वाटत नाही थकलोय म्हणून. फक्त 4 किलोमीटर बाकी. 4 किलोमीटर सगळी हम कह रहे हमको टीम आहे जशीच्या तशी. मागे पुढे आहे पण आहेत सगळे सोबत. हे बघा बर्फ. बस थोडंसं राहिलंय 4 किलोमीटर जायचंय. लास्टला थोडंसं राहिलंय. आमचे विकी भाऊ आम्हाला मागं राहून सोडून गेलते. काय तुमचं कशाला गेलते मागं का राहिले होते? जागेवरच होतो. आम्ही पुढे गेलो होतो. तुम्ही पुढे गेले. अच्छा. तुम्ही सांगितलं 300 मीटर तू पुढे असं. हे ड्रोन बिन उडवताय कोण आहेत काय नाही. थंडी वाजायला लागली आता आम्हाला. समोर बघू शकता बरफ आहे. बर्फ आहे. हा पूर्ण जबरदस्त बरफ आहे. खाली पडतोय तो. आता काय माहित आमचं पुढचं आयुष्य कसं आहे. बर्फात आजचा दिवस आहे काय उद्या दिवस आहे. बर्फातच आहे. बर्फातच आहे. थंडी वाजते त्यामुळे नमस्कार मित्रांनो. आमचा पवन झोपला पार. आमचे ब्रदर काय सांगू काय तुम्ही काहीतरी टिप द्या आम्हाला. ती एवढंच सांगेल, हा तयारी करून एके जाणार. तुम्ही किती का विचार करत की मी करून घेईन. नाही होऊ शकत भैया. पाहू पुढच्या वेळेस काय तयारी आहे तुमची? हेलिकॉप्टर डायरेक्ट. राहिलो आमच्या सगळ्या केदारनाथ यात्री मित्र परिवार आमचा थकलाय जाम. राहिलंय फक्त 2 ते 1.5 किलोमीटर. तर घोड्याचं पूर्ण इथपर्यंत असतो स्टॉप. इथून पुढं आपल्याला जावं लागतं. पूर्ण बर्फ दिसतोय. थोड्याच वेळात मंदिरात पोहोचू. बघितलं इथं लागलं इथं. 3 वाजता लाईनीत लागलो. सकाळी 3 वाजता लाईनीत लागले. आता मंदिरापाशी पोहोचले. लगेच 10-15 मिनिटामध्ये 10-15 दर्शन मिनिटं. होणार आहे. हा ना? आता तेव्हा मला चांगलं वाटतंय मंदिराकडे पोहोचलोय.
त्रास होत होता कधीपासून हा. कधी पोहोचणार शेवटी आलो आलो आता फक्त शेवटी एक मंदिराकडे. 5 ते 10 मिनिटं 5 ते 10 मिनिटं फक्त लागणार. म्हणजे एवढेच लोक आहेत. नंतर मग आम्ही पवन शेठ फिलिंग ओके. फायनली पोहोचलो. विकी भाऊ कसं वाटतंय तुम्हाला? सांगू सगळ्यांना खरं सांगतो, जे 22 किलोमीटर ट्रेक केलंय मी, हा. जे माझ्या पायाच्या 24 किलोमीटर ज्यांना चांगल्या नाही पायाच्या, जसं मी इथं आलो तसं इथं बघितलं सगळं स्ट्रेस, सगळं दुःख दर्द सगळं काय झालं. काय बघितलं तुम्ही?